आपण आता देवाच्या वचनाकडे जाऊयात. बायबल आपण उघडूया. स्तोत्र संहिता याचा 128वा अध्याय 1 ते 4 वचन वाचू आपण. स्तोत्र संहिता याचा 128 1 ते 4. जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, ओके, जो त्याच्याच मार्गाने चालतो, ओके, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, बर, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. बर, तुझ्या माझघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी होईल. बर, तुझ्या मेझ्या सभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील. ओके. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. असा आशीर्वाद मिळेल. आणि पुढे, परमेश्वर सियोनेतून तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो आणि तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायलास शांती असो. आमेन. सी ब्रदर्स सिस्टर्स, स्तोत्र संहिता 128 हा खूप छोटासा अध्याय, छोटा पॅसेज. त्याच्यामध्ये मोजकीचे वचन आहेत. पण जेव्हा तुम्ही याचा अभ्यास करता किंवा हे वाचतात, सगळ्यात पहिलं वचन काय सांगितलं? परत एकदा वाचा. सगळ्यात पहिलं वचन फक्त, जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, जो त्याच्या मार्गाने चालतो, तो धन्य, तो धन्य. ओके. आता थोडस तुमच्या डोक्यातले विचार, टेन्शन, काळजी आपण थोडस बाजूला ठेवूया. आता फक्त ह्या एका वचनाकडे लक्ष देऊ. ह्या वचनाचं जर तुम्ही नीट केअरफुली जर ऐकलं तर आपल्याला दोन गोष्टी दिसतात. पहिली गोष्ट अशी आहे की परमेश्वराचा जो भय धरतो, परमेश्वराचं भय, हे एक वाक्य झालं. दुसरं वाक्य त्याच्यामधलं असं आहे की जो परमेश्वराच्या मार्गाने चालतो. प्रतिष्ठित, हे दोन्ही ही कृती आहे. ही आपल्या जीवनामध्ये असलेली कृती आहे, जे बायबलचं वचन आपल्याला सांगतं. ओके. फर्स्ट, परमेश्वराचं भय. परमेश्वराचं भय म्हणजे काय? बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की परमेश्वराची इच्छा आहे की आपण भयामध्ये जगावं. नो, तसं अजिबात नाही. परमेश्वराचं भय काय, आपण हे पुढे शिकणार आहोत. पुढे मी तुम्हाला सांगेल त्याचा अर्थ. पण जर तुम्ही फक्त ह्या शब्दाचा जर थोडा अभ्यास केला तर परमेश्वराचं भय हे जे कॉन्टेक्स्ट आहे, हे जे वाक्य आहे, हे पवित्र शास्त्रामध्ये जवळपास 144 वेळा आलेलं आहे. 144 टाइम्स त्याचा उल्लेख केलेला आहे. ओके. स्तोत्र संहिता आणि प्रोव्हर्ब्स हे जे दोन पुस्तक आहेत, ह्याच्यातलं जर फक्त बघितलं तर जवळपास 14 वेळा ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, नमूद केलेला आहे. ओके. आणि जर फक्त ओल्ड टेस्टमेंट जर बघितलं, जुना बघितला, तर सुमारे 120 वेळा त्याचा उल्लेख केलेला आहे. मला म्हणायचं काय? मला म्हणायचं असं आहे की परमेश्वराचं भय हे खूप महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. त्याच्यामुळं बायबलमध्ये त्याचा उल्लेख एवढ्यांदा केलेला आहे. बर, आता का महत्वाचं आहे? परमेश्वराची इच्छा आहे का आपण भीतीमध्ये जीवन जगावं? नो. मग त्याचा काय अर्थ आहे? का ते आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे? मी तुम्हाला थोडं स्टडी सांगतो. परमेश्वराच्या भयामध्ये जो व्यक्ती चालतो, स्त्री असो पुरुष असो, त्याच्यासाठी टोटल 15 आशीर्वाद बायबलमध्ये लिहिले आहेत. 15 प्रकारचे ब्लेसिंग्स, 15 प्रकारचे आशीर्वाद दिले आहेत. मी तुम्हाला ते सगळे सांगणार नाही. ते सांगायला लागलो तर कदाचित मला पूर्ण दिवस पुरायचा नाही. पण त्यातला मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि 2-3 त्याच्यामध्ये ऍडिशनल सांगेल. आता जे आपण वचन वाचलं स्तोत्र संहिता 128 मध्ये, त्याच्यामध्ये जे ब्लेसिंग, घरामधलं असलेलं ब्लेसिंग जे दिलेलं आहे, त्या परमेश्वराचं भय धरणारा जो माणूस आहे, तिथं ते ब्लेसिंग दिसतं. काय ब्लेसिंग येते? तो सुखी होतो, त्याची पत्नी द्राक्ष वेलासारखी फुलते, म्हणजे लेकराचा आशीर्वाद भेटतो. त्याचे लेकर जैतुनाच्या झाडासारखे फुलतात, चांगले होतात, आशीर्वादित होतात. अजून दुसरा शेवटचा आशीर्वाद काय होतो? त्याचं कल्याण होतं. त्याच्या पुढे अजून काय आशीर्वाद दिले? त्याच्या लेकरांचे लेकर त्यांना पाहायला भेटतात. नो, जर तुम्ही थोडासा विचार केला या गोष्टीबद्दल, एका पारिवारिक जीवनामध्ये जे सगळे आशीर्वाद पाहिजे, जे माणसाला तुम्ही आनंदी ठेवू शकता, जे माणसाला सॅटिस्फाय ठेवू शकतात, हे सगळे आशीर्वाद हे या कृतीमध्ये. काय कृतीमध्ये? पत्नी भेटली, पत्नी आशीर्वादित आहे, लेकर भेटले, लेकरांचं जीवन आशीर्वादित आहे, स्वतःचं कल्याण झालेलं आहे. आणि दुसरं अजून काय लिहिलं माहिती? त्याच्यामध्ये श्रमाचं फळ खाईल. आता श्रमाचं फळ खाईल ही सुद्धा एक गोष्ट आहे. बरेचसे लोक खूप कष्ट करतात, काम करतात, पण त्यांना पुरवठा होत नाही, त्या पैशाला पुरवठा येत नाही. त्यांच्या घरामध्ये जे कष्ट केले जातात, हमेशा दुःख असतं. हे सगळे आशीर्वाद एका पारिवारिक जीवनामध्ये महत्वाचे. ही एक गोष्ट झाली. परमेश्वराचं भय धरतो, त्याला हे आशीर्वाद आहे. असे कितीतरी आशीर्वाद, विजडमचा आशीर्वाद आहे. परमेश्वराचं भय धरण्याला नॉलेज भेटतं, त्याला प्रोटेक्शन भेटतं, त्याला
आनंद भेटतात, सॅटिस्फॅक्शन भेटतं, खूप साऱ्या गोष्टी आहे जे बायबलमध्ये नमूद आहेत. बर, आता मी तर सांगितलं की 15 प्रकारचे आशीर्वाद तुम्हाला भेटतात, बायबलमध्ये लिहिलेलं आहे. बायबलमध्ये प्रभूनं तुम्हाला एक प्रॉमिस म्हणून दिलेलं आहे. ओके, माणसाचं प्रॉमिस तुटू शकतं. अग्रीमेंट करतात लोक, नोटरी करता जातात आणि बरेचदा वेळा काय होतं, ते अग्रीमेंट तुटतात. माणूस खोटं बोलतो, प्रॉमिस करून सुद्धा माणूस कधी कधी मागे फिरतो. ही माणसाची प्रवृत्ती असते, माणसाची ही एक क्वालिटी आहे. ओके, ही की माणसाचा शब्द कधी स्थिर नाहीये. पण ब्रदर सिस्टर, मला तुम्हाला इथे थांबून सांगू द्या, जेव्हा परमेश्वराचं प्रॉमिस जे असतं, जे परमेश्वराचा शब्द आहे, ते कधीच बदलत नाही. ओके, तर ते सगळे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला परमेश्वराचं भय असणं गरजेचं आहे. ओके, आता मी जास्त सस्पेन्स ठेवत नाही. परमेश्वराचं भय काय आहे आपण वाचूया. प्रोव्हर्ब्स ह्याचा 8वा अध्याय आणि 13व वचन वाचू. नीतिसूत्रे ह्याचा 8वा अध्याय 13व वचन. परमेश्वराचे भय धरणे, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. ओके, सी, सुरुवातीला मला माझं बोलणं ऐकून असं वाटत झालं की नाही, परमेश्वराचं खूप स्ट्रिक्ट आहे, खूप असं मायाळू नाहीये. पण नाही, पण त्याचा जो अर्थ आहे बायबलमध्ये लिहिलेला आहे, दुष्टाईचा, वाईटाचा द्वेष करणं, हे म्हणजे परमेश्वराचं भय धरणं. आता ह्याचा अर्थ काय होतो? आता मी तुम्हाला एक बायबलमध्ये एक स्टोरी सांगतो, जे जेनेसिसच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला जेव्हा परमेश्वराला मासे बनवायचे होते, समुद्रातले जीवजंतू बनवायचे होते, तेव्हा परमेश्वरानं पाण्याला बोललं की पाण्यामध्ये आता जीवजंतू जीवन उत्पन्न व्हावं. जेनेसिस मध्ये पहिल्या अध्यायामध्ये. ओके, जेव्हा परमेश्वराला झाड बनवायचे होते पृथ्वीवरती, तेव्हा परमेश्वरानं त्या पृथ्वीला सांगितलं की आता तुझ्यावरती झाड बनले पाहिजे. पण जेव्हा शेवटच्या दिवशी काय झालं माहितीये का, जेव्हा परमेश्वराला मानव बनवायचा होता, त्यांना कोणाला बोललं नाही, त्यांना स्वतःकडे बघितलं. ओके, आणि बायबलचं वचन सांगतं की परमेश्वरानं आपल्याला स्वतःच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. मला म्हणायचं काय, जर मी माशाला पाण्यातून बाहेर काढलं तर मासा मरेल. जर मी झाडाला उपटून त्या जमिनीतून बाजूला काढून ठेवलं तर ते झाड मरून जातं, ते सुकून जातं. ब्रदर्स सिस्टर्स, तसंच मानवी जीवन असं असतं, ते जे देवाच्या जवळ असतं, देवाच्या कनेक्टेड जेव्हा असतं, तेव्हा ते फळद्रूप होतं, तेव्हा आशीर्वादित होतं. बरेचदा असं लोकांना वाटतं की माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे खूप नॉलेज आहे, मला माझ्याकडे खूप ताकद आहे, मी खूप तरुण आहे, 30-40 वर्षाचा आहे, माझ्याकडे खूप ओळखी पाळखी सगळ्या गोष्टी आहेत, मला देवाची गरज नाही. नो, परमेश्वराची गरज ही सर्वांना असते. लहान वयापासून मोठ्या वयापर्यंत, वयस्करापर्यंत परमेश्वराची गरज आहे. कारण परमेश्वर काय सांगतो माहितीये, जसं बाप आपल्या लेकरांना माया करतं, तसं परमेश्वर आपल्याला माया करतं. आणि हीच कृती जी असते, परमेश्वराचं भय धरणं, म्हणजे वाईटापासून दूर जाणं. वाईट म्हणजे काय, आता तुम्हाला कसं कळणार कोणतं वाईट आहे, कोणतं चांगलं आहे? मी तुम्हाला सांगेल, बायबलमध्ये असं म्हटलं जातं की बायबलमध्ये आयुष्यातल्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स आहेत. जो एकदा बायबल वाचून घेतो त्याला सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन भेटतात. तुम्हाला सगळं समजेल की कुठली गोष्ट वाईट आहे, कुठली नाहीये. आता मी त्यातल्या 2-3 गोष्टी सांगतो, मी तुम्हाला सगळं सांगणार नाही. त्याच वचनाचं सेकंड हाफ वाचा. प्रोव्हर्ब्स 8:30चं सेकंड हाफ. गर्व, अभिमान, कुमार्ग, ओके, व उद्दामपणाची वाणी याचा मी द्वेष करीते. ओके, सी, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे हे 4 ज्या गोष्टी आहेत ना, हे परमेश्वराला अजिबात आवडत नाही. मानवी जीवनामध्ये जेव्हा ह्या 4 गोष्टी असतात, तेव्हा माणूस परमेश्वरापासून लांब गेला जातो. जसं माशाला गळ टाकून बाजूला घेतलं ना, तो मासा मरणार. तसंच सैतान आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी टाकत असतो. तो आपल्या त्या देवाच्या त्या सानिध्यापासून, त्या पंखापासून बाजूला घेतो आणि माणसाचं स्पिरिच्युअल ग्रोथ, आशीर्वाद हे थांबतात, आशीर्वाद कमी होतात. ओके, हे कुठले होते पहिला एकदा सांगा 4 टाइम्स. गर्व, अभिमान, कुमार्ग, ओके, व उद्दामपणाची वाणी, ओके, यांचा मी द्वेष करतो. तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो, मला आता आठवतोय. काही दिवसापूर्वी मी आणि नेहा असं चर्चा करत होतो. तर त्या चर्चेमध्ये विषय निघाला की आमचं बालपण कसं गेलं. ओके, तर मी सांगितलं की आमची तर शेती होती, खूप चांगलं शेतामध्ये राहून खायचो, प्यायचो, आनंद करायचो. तर नेहा म्हटली की जेव्हा मम्मी डॅडी त्यांचा सांभाळ करत होते, जेव्हा ती स्कूल डेज मध्ये, कॉलेज डेज मध्ये होती ना, तेव्हा त्यांची जी दृष्टी होती किंवा त्यांचं जे लक्ष असायचं नेहाकडं, साक्षीकडं, ते खूप तीक्ष्ण असायचं. ओके, ते नियम असे होते की लेट नाईट नाही यायचं.
छोटे छोटे कपडे किंवा तशा गोष्टी नाही करायच्या. कित्येक जणी मला हे पण सांगितलं की जेव्हा टीव्हीवर एखाद्या पिक्चर चालतात, गाणे येतात, पिक्चरचे गाणे वगैरे येतात, इव्हन ते नाही बघायचं. ओके, तर काय झालं होतं, त्यांच्या मनात ना डॅडी विषयी किंवा मम्मीशी थोडीशी धाक होती, थोडीशी. डॅडीने बघितलं तर मला ओरडेल, डॅडीने बघितलं तर मला रागवतील, मम्मीने बघितलं तर कदाचित मला चिंता घेईल, अशी ही धाक होती. आणि तशा गोष्टीने त्यांच्या त्या जीवनातून तशा गोष्टी दूर राहिल्या गेल्या. ती धाक होती त्याच्या जीवनामध्ये. आता ह्याचा अर्थ असा नाहीये की डॅडी आणि मम्मीची इच्छा होती की त्यांनी त्या धाकामध्ये, भीतीमध्ये जीवन जगावं. ओके, यांचं जे संगोपन झालं त्याचा उद्देश असा असतो की त्यांनी वाईटाच्या मार्गाला जाऊ नये, कधी सैतानाने भुरळ घालू नये किंवा सैतानाने त्याच्या तरुणपणामध्ये वाईट विचार येऊ नये किंवा चुकीच्या मार्गाला जाऊ नये, म्हणून हे डिसिप्लिन होतं. इट्स कॉल्ड डिसिप्लिन. ओके, तसंच बायबल हे अशी गोष्ट आहे, परमेश्वराचा शब्द असा आहे की जे आपल्याला सांगतं की जेव्हा तुम्ही ह्या भूतलावर जीवन जगत असतात, ओके, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन कसं येतं. जसं बाप आपल्या लेकरांना शिकवतं, सांगतं, जेव्हा मोठं होईपर्यंत, समजेपर्यंत सांगतं, ओके, तसं बायबल आपल्या जीवनामध्ये हमेशा सांगत असतं की परमेश्वराचं वचन सांगतं की नाही, गर्व केला तर कदाचित माणसाची स्पिरिच्युअल ग्रोथ थांबते, आशीर्वाद थांबतो. वाईट वाणी, तोंडातून निघणारे वाईट शब्द, शिव्यागाळ्या, हे परमेश्वराला आवडत नाही. कुमार्ग म्हणजे काय, कुठला मार्ग, त्याला कुमार्ग नाहीये. कुमार्ग म्हणजे जेव्हा हृदयातून माणूस पुढच्या व्यक्तीला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो, नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ओके, परमेश्वराचं एक वचन असं सांगतं की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. प्रीतीच्या व्यतिरिक्त येतं द्वेष करणं. ओके, जेव्हा मनुष्य एकमेकांना द्वेष करतो ते परमेश्वराला आवडत नाही. ओके, मला म्हणायचं काय, जे परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये खूप आशीर्वाद घेऊन येतं आणि ते बायबल आपल्याला शिकवतं की ते कसं केलं पाहिजे. ओके, जर मी आज या दोघांचं जर एक्झाम्पल सांगितलं, 128 मधला आशीर्वाद ह्यांना खूप चांगल्या रीतीने भेटलेला आहे. शेवटच्या लेक्चर काय सांगतं की लेकरं पाहायला भेटतात. हा आता तो पिलू फिरतोय, परमेश्वराने दिलं तुम्हाला आशीर्वाद आहे. जर एक स्तोत्र वाचू आपण, एक वचन वाचूत आपण, मलाकी याचा 4था अध्याय, 2रं वचन वाचू. पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे, ओके, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. ओके, त्याच्या पंखांच्या ठाई आरोग्य असेल. त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. कोणाच्या पंखाच्या ठाई? ओके, जो भय धरतो. बरेचशा तुम्हाला सगळे फॅमिली मेंबर्स आहे, तुम्हाला माहित असेल, काही वर्षापूर्वी हार्ट सर्जरी झाली. खूप त्रासातून, खूप वाईटातून ते दिवस होते. एक असा वेळ होता जेव्हा म्हणजे खूप टेन्शन मध्ये 3 जण होते, डॅडी तिथे ऍडमिट होते. पण परमेश्वराचा जो भय धरतो तो आशीर्वाद परमेश्वराने डॅडीच्या जीवनात दिला. ती सर्जरी, ते मला सांगतो 4 ब्लॉक्स होते, ते खूप वाईटातून परमेश्वराने बाहेर काढलं. मला म्हणायचं काय आहे, ओके, परमेश्वराचं वचन कधी बदलत नाही. परमेश्वर कधी खोटं बोलत नाही. माणूस खोटं बोलतो, माणसाचे शब्द बदलतात, पण परमेश्वराचं वचन हे कधीच खोटं ठरत नाही. बायबलचं वचन सांगतं की तो सूर्य चंद्र नाहीसा होईल, पण परमेश्वराचं वचन तसंच राहतं. यांच्या जीवनामध्ये आरोग्य होतं, आशीर्वाद होतात. मी अजून एक गोष्ट शेअर करेल. मी जेव्हा यांना ऑब्झर्व करतो ना, जर हॉस्पिटलमध्ये, एमजीएम मध्ये काम करत मग मी, तिथं जर कोणी गेलं तर सगळ्यात जास्त मदत ह्यांच्याकडून होती की कुठल्या स्कीम मध्ये भेटल, गरीब आहे का, कोणाला मदत होईल का. हे अजून एक आशीर्वाद. यांच्याकडून जेव्हा लोकांकडे आशीर्वाद जातात, लोकांकडे मदत पोहोचली जाते, ह्याला मदत परमेश्वराचं भय बाळगणं, त्या परमेश्वराच्या मार्गाने चालणं. परमेश्वराचं वचन सांगतं एकमेकांना प्रीती करा. हे कृतीमधून परमेश्वर वचन फॉलो केलं जातं. मी एक साक्ष सांगतो. ही मी कॉलेजमध्ये ऐकली होती बरं का. मला असं वाटतं 2008 साली ऐकली होती, जेव्हा मी नगरमध्ये होतो. मी पुण्याच्या चर्चमध्ये पण सांगितली. ही खरी साक्ष ब्रदर सिस्टर्स. एक मुलगा होता, त्याला अनाथ होता, तो अनाथ आश्रम मध्ये वाढला आणि त्याचे जे मित्र होते त्याला, त्याच्या मित्रांना ना सॅटर्डे संडेज किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये त्याचे पॅरेंट्स भेटायला यायचे आणि ह्याला भेटायला कोणी नव्हते कारण हा अनाथ होता. पण त्यांनी एका चर्चमध्ये जाऊन त्यानं त्या पास्टरांचं म्हणणं ऐकलं की परमेश्वर हा
तुझा बाप आहे, स्वर्गातील बाप अशी जागा आहे. त्यानं ते वचन मनाला धरून ठेवलं आणि तो हमेशा प्रार्थनेमध्ये वाढला, बायबल रिडिंग मध्ये वाढला. तो कॉलेजपर्यंत आला, त्याचं शिक्षण पूर्ण झालं, तो कामाला लागला. आणि जेव्हा तो कॉलेजमध्ये होता त्याचे मित्र सारखे म्हणायचे, अरे काय तू फक्त प्रार्थना करत बसतो, फक्त ते बायबल वाचत बसतो, चल आपण काम करू, आपण आज सॅटर्डे संडे आपण जरा पार्टी करू, एक ग्लास, एक दारूची बॉटल, एक काहीतरी घेऊन, बिअर वगैरे घेऊन येऊ. आणि तो हमेशा त्या मित्रांना उत्तर द्यायचा की नाही, माझ्या बापाला आवडत नाही, माझ्या स्वर्गातील पित्याला आवडत नाही. तर ते त्याच्यावर हसायचे, काय हा. आणि हळूहळू त्यांनी त्या ग्रुपमधून त्याला इग्नोर केलं, त्याला बॉयकॉट करून टाकलं आणि तो एकटा पडला. त्याच्या मनात आहे ना, तो कामाला लागला, पुढे कामाला लागला, पण त्याला जॉब मध्ये तेवढे पैसे नव्हते, तो तेवढा असं खूप जास्त सॅलरी असेल असं त्याचा पगार किंवा जॉब नव्हता त्याचा. पण त्याच्या मनात नाही इच्छा होती की माझी स्वतःची मला कार पाहिजे. ते मला असं वाटतं त्यांनी बरेच वर्ष काम केलं आणि बरेच वर्ष त्यांना प्रार्थना कंटिन्यू ठेवली की प्रभू तुमचं वचन तर सांगतं, मी भयामध्ये चालतो, मला आशीर्वाद भेटेल, मला माझ्या जीवनामध्ये माझं कल्याण होईल, मला सगळं होईल. मी कितीतरी वर्ष झाले मी प्रार्थना करतोय, मी कितीतरी वर्ष झाले मी माझ्या मित्रांना डिनाय करतोय, माझे बरेचसे मित्र चुकीच्या मार्गावर चालतात पण मी त्या मार्गावर चालत नाही. ओके, त्यांनी मला असं वाटतं 3-4 वर्ष कंटिन्यू प्रार्थना केली असेल. पैसे साठले पण तेवढे पैसे पुरेसे नव्हते. तो त्या शोरूम मध्ये गेला, तो बँकवाला जो होता तो म्हटलं की तुमचा पगार एवढा पुरेसा नाहीये की ज्याच्यावर तुमच्या याच्यावरती लोन भेटेल. ओके, नाव तो एक काळ असा होता की तो खूप वैतागला की नाही प्रभू तुझं वचन माझ्या जीवनात काम करत नाहीये, मला माहिती नाही कसं करायचं, काय करू मी आता. 3-3.5 वर्ष झाले मी कष्ट तर करतोय, मी वाईटाच्या मार्गावर चालत नाहीये, मी काय करू. तो खूप वैतागला, तो खूप थकला. आणि अचानक एक दिवशी त्याच्या कानात परमेश्वराचा आवाज आला. परमेश्वराचा आवाज असा म्हटला की तू 3.5 वर्ष कार मागतोय, तू ह्या मॉडेलची कार मागतोय, तू माझ्याकडे प्रार्थना करतोय, पण त्या प्रार्थनेमध्ये तू सांगितलंच ना तुला कुठल्या कलरची कार पाहिजे, कुठल्या कलरची पाहिजे. तर त्यानं त्या आवाजाला, त्या वाणीला उत्तर दिलं की मला ब्लॅक कलरची मला कार पाहिजे. ब्रदर्स सिस्टर्स, मला तुम्हाला विश्वासानं सांगू द्या, त्याच दिवसानंतरचा दुसरा दिवस होता, त्याच्या बॉसनी त्याच मॉडेलची कार, त्याच कलरची कार त्या लेकराला, त्या मुलाला गिफ्ट दिली. हालेलुया. मला म्हणायचं काय, परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये काम करतं. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. परमेश्वराशिवाय आपलं जीवन चालू शकत नाही. परमेश्वराचं भय आणि परमेश्वराचा मार्ग असणं हे गरजेचं आहे. परमेश्वराच्या मार्गावर चालणं म्हणजे काय, रोज ते जे वचन सांगितलेत की आपण गर्भापासून लांब राहणं, कुमार्गापासून लांब राहणं, आणि असे बरेचसे 10 आज्ञा जर तुम्ही निर्गमच्या पुस्तकामध्ये वाचताल तर निर्गमाच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. नवीन करारामध्ये बरेचशा आज्ञा दिलेल्या आहेत. जेव्हा परमेश्वराच्या भयामध्ये माणूस चालतो, ओके, हे सगळे आशीर्वाद माणसाला प्राप्त होतात. हालेलुया. आज मी आता संपवतो, मला थोडासा जास्त वेळ झाला, पण मी जाताना सगळ्यांना एकच प्रश्न विचारेल. परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये असतं, पण आपण कितपत ते भय रोज ठेवतो. मी परत एकदा प्रश्न विचारतो. तुम्हाला आता कळालं असेल आतापर्यंत की जो परमेश्वराच्या मार्गाने चालतो त्याला आशीर्वाद भेटतात. ओके, सगळ्यांना असं वाटतं की ओके ठीक आहे, मला पण आवडलं, मला पण माहिती आहे बायबल मधलं वचन काय. पण मला एक विचारायचं आहे, जर आपण पर्सेंटेज वाईज जर आपल्या हृदयाचा स्कॅन केला, पर्सेंटेज वाईज 100 किती टक्के आपण रोज त्या परमेश्वराच्या घरात चालतो का? कधी असा वेळ येतो का की नाही, राग माझ्या जीवनामध्ये हावी होऊन जातो, द्वेष माझ्या जीवनामध्ये हावी होऊन जातो, मला एखाद्याला चिडून बोलायची इच्छा होती, माझ्या मनामध्ये गर्व येतो, एखाद्याच्या विषयी माझ्या मनाविषयी द्वेष तयार होतो. ब्रदर्स सिस्टर्स, दिस इज द टाइम. परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये हे शिकवतं. आपण हमेशा ह्या गोष्टीला धरून चाललं पाहिजे की परमेश्वराच्या भयामध्ये चालायचं, त्या वचनावर चालायचं. कारण आपण ज्या काळामध्ये जगत आहोत, परमेश्वराचं आगमन लवकर होणार आहे. पहिल्यांदा जेव्हा परमेश्वराचं आगमन झालं होतं, तो परमेश्वर क्षमा करायसाठी आला होता. पण जेव्हा दुसऱ्यांदा आगमन होणार आहे, तो परमेश्वर आपल्याला घेऊन जाणार आहे. तर आपल्या तयारीमध्ये राहणं. तयारीमध्ये म्हणजे काय, त्या वचनामध्ये जगणं, त्या परमेश्वराच्या प्रीतीमध्ये, त्या डिसिप्लिन मध्ये जगणं आपल्याला गरजेचं आहे.
असंच एक्झाम्पल असं या दोघांच्या जीवनामध्ये तुम्हाला सांगितलंय ना, ब्लेसिंग्स आहेत, हिलिंग्स भेटले, तसे तुमच्या पण जीवनामध्ये खूप भेटलेले. परमेश्वर रोज आशीर्वाद द्यायला तयार असतो. यु नो व्हॉट, आपल्याला ते घेता आले पाहिजे. हालेलुया. मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही, तर पण हा प्रश्न रोज सकाळी कधी तुम्हाला वेळ भेटेल तुम्ही स्वतःला विचारा की आपण किती चालतो. जर आपल्याला आशीर्वादाची गरज आहे, आपल्याला जर आरोग्याची गरज आहे, तर आपल्याला हे वचन, परमेश्वराची साथ, परमेश्वराचं सोबती असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. ओके.